स्ट्रॉंग सेन्स ऑफ ओनरशिप असेल तर करिअरमध्ये तुमचे रिझल्ट चांगले येतात आणि जे एथिक्स ज्याला म्हणतो ते खूप स्ट्रॉंग असायला पाहिजे, क्लिअर असायला पाहिजे. म्हणजे ती एक विशिष्ट स्किल घेऊन करिअर आपले घडत असतात. वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे मार्ग असू शकतात. स्ट्रॉंग सेन्स ऑफ ओनरशिप असेल तर करिअरमध्ये तुमचे रिझल्ट चांगले येतात. आणि जे नमस्कार मित्रांनो, कसं काय? स्वागत आहे तुमचं गौरव मार्ग या आपल्या यूट्यूब चॅनलवर. अलीकडेच पार पडलेल्या एका कार्यक्रमामध्ये नितीन सांगळे सरांची भेट झाली. नितीन सर हे CEO आहेत सनरेज सोलार कोसोल एनर्जीज येथे. आपल्या सुरुवातीच्या करिअरमध्ये पुढे कसे जायचे याबद्दल त्यांनी खूप छान मार्गदर्शन केले. या व्हिडिओमध्ये पुढे त्यांनी सांगितले की आपल्या करिअरमध्ये सुरुवातीला कोणती कौशल्ये महत्त्वाची ठरतात आणि चांगल्या वाढीसाठी आपला दृष्टिकोन कसा असावा. जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती करायची असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. चला तर मग बघूया नितीन सरांचे अनुभवाचे बोल. आणि हां, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, नमस्कार सर. एक प्रश्न विचारायचा होता की चांगल्या करिअर ग्रोथसाठी कुठल्या बेसिक स्किल्स असाव्यात? सो करिअर जे आपण म्हणतो एखाद्या माणसाचं ते घडत असतं डे बाय डे, मंथ ऑन मंथ, इयर बाय इयर. जे आपण मेहनत घेत असतो एखाद्या क्षेत्रात. सो आपण एकाच इंडस्ट्रीमध्ये राहून ते करिअर घडवतो किंवा कधीकधी वेगवेगळ्या इंडस्ट्रीत जाऊन एक स्पेसिफिक स्किल, एक विशिष्ट स्किल घेऊन करिअर आपले घडत असतात. वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे मार्ग असू शकतात. त्याच्यात म्हणजे बरेचसे स्किल्स हे करिअर घडताना आपल्याला उपयोगी असतात. पण त्यातले ठराविक असे ज्या गोष्टी ज्या मला वाटतात म्हणजे माझ्या ज्या ह्या प्रवासात करिअरमधल्या सगळ्यात पहिलं म्हणजे जे पर्सनल इंटेग्रिटी आपण म्हणतो, वैयक्तिक लेवलला त्या पातळीवर प्रामाणिकपणा म्हणजे एथिक्स ज्याला म्हणतो ते खूप स्ट्रॉंग असायला पाहिजे, क्लिअर असायला पाहिजे. म्हणजे ते जर क्लिअर असेल तर तुमच्या सगळ्या ज्या तुमचे बिहेवियर म्हणा, वागणूक, तुमचे काम करण्याची कार्यपद्धती हे सगळ्या त्या पर्सनल एथिक्सवरनं ड्राईव्ह होते. म्हणजे एथिक्स ही गोष्ट अशी आहे की ती मध्ये नसते, ती एक तर 0 असते किंवा 1 असते. म्हणजे ज्याला आपण सॉफ्टवेअर लँग्वेज बायनरी म्हणतो तसं एक तर ती असते किंवा नसते. आणि करिअर चांगलं घडवण्यासाठी ते 1 असण्याची गरज आहे. म्हणजे ते असावंच लागतं, क्लिअर असावं लागतं पहिली गोष्ट. त्यानंतर कुठच्याही क्षेत्रात तुम्ही जाल, ज्याही स्वतःसाठी काम कराल ॲज एंटरप्रेन्योर, बिझनेसमन म्हणून किंवा एखाद्या कंपनीत काम कराल तर सेन्स ऑफ ओनरशिप जे म्हणतो की हे जे काम करतो हे माझं स्वतःचं असतं तर मी कसं केलं असतं, ती कंपनी ती माझी आहे, ते समजून जेव्हा आपण काम करतो तर स्ट्रॉंग सेन्स ऑफ ओनरशिप असेल तर करिअरमध्ये तुमचे रिझल्ट चांगले येतात. आणि जेव्हा रिझल्ट चांगले येतात तेव्हा ती कंपनी असेल किंवा तुमचे जे मॅनेजर्स असतात त्यांना कळतं की ही व्यक्ती, हा मुलगा, ही मुलगी हे आपल्या कंपनीसाठी अजून वरच्या लेवलचे कामं करू शकतात. आणि मग त्यांना त्या योग्यतेने प्रमोशन्स म्हणा ते मिळत जातात. चांगल्या वरच्या लेवलच्या अपॉर्च्युनिटी, संधी मिळतात. जे आज करतो त्याच्यापेक्षा मोठं कार्य सांभाळायला मिळतं कंपन्यांमध्ये. सो सेन्स ऑफ ओनरशिप हा एक प्रकार. आणि तिसरा म्हणजे स्ट्रॉंग विनर माइंडसेट. म्हणजे मला जे करायचं आहे ते मला करायचं आहे. मग त्याच्यात चॅलेंजेस असतील, जेही असतील त्याचे अडथळे, ते मला दूर करून मला पुढे जायचं आहे. म्हणजे कुठचाही प्रॉब्लेम आला तर प्रॉब्लेम आहे, पण त्याच्याबरोबर तुम्ही जर सोल्युशन माइंडसेट बघाल की त्याचं मी सोल्युशन काय करून घेऊन येऊ, हे सेन्स ऑफ ओनरशिप नाही येतं की मला तो प्रॉब्लेम सोडवायचा आहे, सॉल्व करायचं आहे. म्हणजे एक असतं की प्रॉब्लेम आला, मी माझ्या मॅनेजरकडे जाईल आणि त्यांना सांगेल की हा प्रॉब्लेम आहे आणि मी काम करू नाही शकत, मी अडकलो आहे. दुसरं आहे की हा प्रॉब्लेम आहे, जे 3 किंवा 2 किंवा 1 सोल्युशन आहे. तर तो सोल्युशन माइंडसेट असेल तेव्हा लोक तुमच्याकडे बघतानाही वेगळ्या दृष्टीने बघतात आणि त्यातनं सोल्युशन जे तुम्ही घडवून आणू शकाल त्याने कंपनीची ग्रोथ होते. आणि कंपनीची ग्रोथ झाली की त्या व्यक्तीची ग्रोथ होणं हे बऱ्यापैकी सुनिश्चित असतं. म्हणजे एक तर ती कंपनी तुम्हाला ग्रोथ देईल किंवा तुमच्यात एवढे स्किल्स आलेले असतात की तुम्ही दुसरीकडे जाऊन चांगले कामं करू शकता. एक चांगल्या करिअर ग्रोथसाठी किंवा एक लाँग टर्म गोल अचीव करण्यासाठी एखाद्याने ॲटिट्यूड कसा ठेवावा?
आय थिंक मी पार्टली पहिल्या ह्याच्यात ते ॲड्रेस केलं. तर जो विनिंग ॲटिट्यूड म्हणतो ना, म्हणजे विनिंग म्हणजे मला एक काम, आज मी आलो, आजचा दिवस आहे, तो मोठी अपॉर्च्युनिटी माझ्याकडे असे समजून दररोज जेव्हा आपण कामावर जातो कुठच्याही कार्यात, की ते घडवण्याची जी क्षमता आहे ती विनिंग माइंडसेटने येते. मग त्यातले जे चॅलेंजेस असतील ते विनिंग माइंडसेट कसं असतं की त्याने आपण की मला आज हे सॉल्व करून मला पुढे जायचं आहे. सो विनिंग ॲटिट्यूड हा जो ॲटिट्यूड आहे की मला ते करून निघायचं आहे, हा एक स्ट्रॉंग म्हणजे मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कुठच्याही करिअर, कुठचंही काम करा, कारण चॅलेंजेस हे येत राहणार. म्हणजे स्मूथ राईड कुठच्याच याच्यात नसते. ते चॅलेंजेस सॉल्व करून पुढे जसं जात जाईल तसा माणूस त्या विनिंग ॲटिट्यूडने पुढे जात असतो. एखादी लाईफ ॲडवाईस आजकालच्या यूथसाठी? आय थिंक आजकालच्या युवकांकडनं कदाचित आम्ही शिकण्यासारखं जास्त आहे. पण जसं तुम्ही बोलताय तर ॲडवाईस मी बघतो आहे की आताच्या ज्या संधी आल्या आहेत युवकांना, एवढ्या क्षेत्रांमधनं एवढ्या म्हणजे हजारो लाखो काइंड ऑफ करिअर्सच्या अपॉर्च्युनिटीज आहेत, संधी आहेत. आणि त्यात आपला जो म्हणजे भारतासारख्या देशात एवढी ग्रोथ अपॉर्च्युनिटीज आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत, वेगवेगळ्या स्किल सेटसाठी आहे. तर स्किल ते तुम्हाला निवडायचे, क्षेत्र जे निवडायचे त्याची एक क्लॅरिटी घ्या आणि मग त्याच्यातच तुमचं जे आहे ती गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करा. कदाचित सुरुवातीला आपल्याला त्यात अडथळे येतील, कधी आपल्याला अपयश येईल, पण ते त्याच्याने डगमगून न जाता पुढे आपण चालत राहायचं. आणि ते जर करत राहिलं त्या ॲटिट्यूडने तर माणसं पुढे जाऊ शकतात. आणि करिअरमध्ये कसं आहे, रिस्क घ्यायला कुठच्याही संधींमध्ये, मग ती रिस्क असू शकते नवीन संधी सेम कंपनीजमध्ये म्हणा, किंवा सेम कंपनीजमध्ये तुम्हाला लोकेशन चेंजच्या संधी. तर बऱ्याचदा आपण कम्फर्ट झोनमध्ये असतो की मला याच्यातच राहायचं आहे, माझं हे स्टेबल झालं आहे. सो आय थिंक करिअर ग्रोथ पाहिजे असेल तर तुम्हाला या संधींसाठी ओपन राहिलं पाहिजे. आणि जे आपण म्हणतो ना कन्स्ट्रेन्स, ज्या मर्यादा आहेत त्या आपण किती ठेवायच्या आणि कुठे त्या मर्यादा तोडून बाहेर निघायचं, ते प्रत्येकाला जर कळालं तर म्हणजे करिअर ग्रोथच्या बऱ्यापैकी चांगल्या तुमच्या क्षमतेप्रमाणे आणि अपेक्षेप्रमाणे होऊ शकतात. थँक्यू सो मच सर, तुम्ही तुमचा किमती वेळ आम्हाला दिला. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.